नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात जुने पाठ्यपुस्तक इयत्ता दुसरी त्यातील एक सुंदर धडा चाहूल। मी परवा उजाडताच फिरायला गेलो। पावसाचे चिन्ह नव्हते, नवीन पालवी फुटलेली झाडे सुंदर दिसत होती, कोकिळा गात होती, पेरते व्हा करणारा पक्षी दूर ओरडत होता। एके ठिकाणी रस्त्यावरून साप गेलेल्या खुणा होत्या, त्याच्या शरीराचे ठसे मातीत उठलेले होते। उन्हाळ्याच्या दिवसात साप रस्त्यावर येऊन पडतात, थंडगार धुळीत त्यांना बरे वाटते। मला फिरताना पांढरे चाफे फुललेले दिसत होते। उन्हाळ्यात त्यांना भर असतो, झाडांवर पान एकही दिसत नाही, परंतु सर्वत्र फुले दिसतात। त्या झाडाला पाणी लागत नाही, कुंपणात लावा, कुठेही लावा, दगड धोंड्यांमध्ये, खडकांमध्ये पांढरा चाफा आपला उभा। आता पावसाळा आला म्हणजे ही फुले जातील, लांब हिरव्यागार पानांनी हे चाफे भरून जातील। पावसाळ्यात सोनचाफ्यांना भर येतो, तर उन्हाळ्यात पांढऱ्या चाफ्यांना बकुळीचे बारीक फूल असे किती सुवास। त्यांच्या हृदयात मध असतो, फूल उचलावे तो त्यातून 2-4 तरी मुंग्या निघतात। फुले हे सृष्टीचे वैभव आहे, त्या त्या ऋतूत निराळे। आता पावसाळा आला म्हणजे रानात फुले फुलतील। या वसंत ऋतूतही लतावेलींना किती फुले, पळसही उन्हाळ्यात फुलतात, लाल दिसतात, पळसाच्या फुलांचा कुसुबी रंग होतो। मी हे वैभव बघत जात होतो। ऊन पडले होते, रानात चरायला सोडलेली गाई गुरे, त्यांना चरायला काही नव्हते तरी जमिनीला तोंड लावत, वाळलेली गवताची काडी तरी कुठे मिळेल ही इच्छा। मी बघत जात होतो, तो गार वारा आला, आकाशात ढग जमले, मातीचा सुगंध आला, टपटप पाऊस सुरू झाला। अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।